माझं नाव अनिश आणि मी बोलतोय वर्ल्ड कॅम्प कोल्हापूरमधून. तरी हा इव्हेंट 2 दिवस झालं कंटिन्युअसली चालू आहे आणि माझ्यासोबत आहेत एल्विना मॅम. कॅन आय कॉल यू एल्विना? येस, जस्ट एल्विना. इट्स नाईस बेटर. मॅम आपले WC कोल्हापूरचे ऑर्गनायझर आहेत. ऑसम मोटिव्हमधून आणि त्यांनी ॲज आय एम अ व्हॉलेंटियर त्यांनी माझ्याबरोबर विथ अ टीम 2 दिवस झाले आमच्याबरोबर आहेत. आम्ही काल स्टार्ट केली हिस्टॉरिकल वॉकपासून. मला मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला हिस्टॉरिकल वॉक कशी वाटली किंवा हिस्ट्री ऑफ कोल्हापूर ऐकून कशी वाटलं? एक्सपिरियन्स कसा होता? मॉर्निंग आम्ही 7 वाजता पोहोचलो ऑन टाईम. ओके. हिस्ट्री वॉक म्हणजे एक एक्साइटिंग कन्सेप्ट होता माझ्यासाठी सुद्धा. बेसिकली तसं बघितलं तर माझे वडील आहेत गडिंग्लजमधून, तर मग ते तिथे मोठे झाले, त्यांचं स्कूलिंग तिथे झालं आहे आणि ते शिकलेत शिवाजी युनिव्हर्सिटीमधून. पण कोल्हापूरला येणं म्हणजे ऑब्व्हियसली ते नंतर जॉबसाठी पुण्याला जाऊन सेटल झाले आणि मग आम्ही सगळे पुण्यालाच होतो. कोल्हापूरला येणं म्हणजे एकच होतं की ट्रेननी कोल्हापूरला येणं आणि कोल्हापूरपासून गडिंग्लजसाठी बस घेणं. तो रेल्वे स्टेशन टू बस स्टेशन तितकंच बघितलं मी कोल्हापूरमध्ये ह्याच्या आधी. मग म्हणलं ह्या वेळेस मला वर्ल्ड कॅम्प कोल्हापूरमध्ये जरा अजून थोडंसं एक्सप्लोअर करायला भेटेल आणि त्यातच हे हिस्ट्री वॉक आलं, तर मग ते अजून जरा एक्साइटिंग होतं आणि इतकं सगळं नवीन ऐकू आलं. आय मीन खूप काय गोष्टी सरप्रायझिंग आहेत. अँड हो, आय न्यू की म्हणजे महाराजा किंग्ज वगैरे आहेत अराउंड इन इंडिया, बट इथे आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा ही प्रथा अजून पण चालू आहे. आणि इतके ट्रेडिशनल म्हणजे आता काल मी फॉर एक्झाम्पल हे पण बघितलं की किती रिस्पेक्ट आहेत. म्हणजे आम्ही प्रत्येक स्टॅच्यू प्रत्येक स्ट्रक्चर जे काय उभं आहे किती त्याला रिस्पेक्टफुली मेंटेन करतात लोक, साफ ठेवतात. इनफॅक्ट आपण एक वॉकमध्ये ते हे पण बघितलेलं, एक माणूस ते शिवाजीच्या स्टॅच्यूला टीका लावून आणि पुन्हा सजवून आणि हार वगैरे घालून ते मी बघतच राहिले की म्हणजे किती रिस्पेक्टफुली ते लोक हे सगळं हे करतात. सो या आय मीन आय रिअली फील की खरं आहे. म्हणजे आत्ता जे काय मी आता बाकीच्यांशी सुद्धा बोलले की कल्चर आणि हे किती आपण जपून ठेवलं आहे हे म्हणजे आहेच आहे. म्हणजे हे बाहेरची पण लोक तेच करतायत, तर मग हे मातीतच आहे, तर मग इथे पण ते झळकून दिसतंच आहे लोकांना आणि इट इज नाईस. आणि आपण आता जरा पुढं एक स्टेप फॉरवर्ड करू. कंटिन्यू केलं तर आपण कालचा डे होता कॉन्ट्रीब्युटर डे. ॲज ऑर्गनायझर कॉन्ट्रीब्युटर डे सगळ्यात महत्त्वाचा असतो तुमच्यासाठी. हो. आता त्यांचा रिस्पॉन्स बघून किंवा ते जे अटेंडीज होते काल किती अटेंड झाले, किती एक्सपेक्टेड होते, किती झाले, डे कसा गेला, आफ्टर द डे तुमचं काय होतं रिॲक्शन, जरा तुमचं एक रिॲक्शन जरा आमच्यासोबत जरा शेअर कराल? टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्याकडे टोटल नंबर नव्हता जोपर्यंत आज सकाळी प्रताप सरांनी तो स्टेजवर सांगितला. पण आधी मला म्हणजे जेव्हा मी 2 दिवस आधी मला वाटतं मकरंद सरांशी भेटले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की स्टुडंट्स काहीतरी 40-50 स्टुडंट्सनीच काहीतरी RSVP केलेलं आणि प्रोफेशनल्स पण किती येणार आहेत, येतील 20-30. सो वी वर लाईक ठीक आहे 70. तरी आम्ही सरांना म्हटलं सर 100चा धरा नंबर. सर बोलले नाही आपण 70-80 मला वाटतं होईल. पण काल तो रिस्पॉन्स बघून म्हणजे काल मला वाटतं रिस्पॉन्स दिवसाचा पण आहे, सकाळीच लोक जे प्रेझेंट होते रजिस्ट्रेशन नंतर म्हणजे आपण जी ओपनिंग सेरेमनी ठेवली कॉन्ट्रीब्युटर्स डेसाठी, त्या ह्याच्यातच अक्षरशः मी मकरंद सरांच्या डोळ्यात पाणी बघितलंय. ते बोलले माझ्या डोळ्यात पाणी येतं हे बघून, म्हणजे इतका रिस्पॉन्स, कारण की हा एक्सपेक्टेड अजिबात नव्हता. आणि ते बघून माझ्या अंगावर म्हणजे लिटरली काटे आले की ओ या म्हणजे आपण काहीतरी खरंच मोठं केलं इथे. फर्स्ट टाइम. आणि हो म्हणजे कोल्हापूरच्या लोकांना माहीतच नव्हतं हे वर्ल्ड कॅम्प काय, पण ते पहिल्यांदा येऊन आणि इतका चांगला रिस्पॉन्स दिला म्हणजे बेस्ट. एक्झॅक्टली. आणि आता तुम्ही कोल्हापुरात आल्या म्हटलं ऑफकोर्स आय वुड एक्सपेक्ट दॅट की तुम्ही तांबडा पांढरा ट्राय केला असेल. कोल्हापूरची स्पेशालिटी नाही केला असेल तुम्ही ट्राय कराल. हो आज ट्राय करेन 2 दिवस. हो नाही, आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट तांबडा पांढरा ऑलरेडी माझा फेवरेट आहे, कारण की ॲज आय टोल्ड यू गडिंग्लज
तर मग ते तर कोल्हापूरचे. बाय डिफॉल्ट आहे. इथे नाही आले तरी घरी बनतो. हा. तर ऑब्व्हियसली तुम्ही पण तिथे येऊ शकता Sure, तिथे sure. टेस्ट करायला. कधी जवळच आहे माझ्यासाठी तिथे. हो. आता आज जाधव नेक्स्ट डे म्हणजे आजचा डे, कंटिन्यू डे. आजचा डे आहे द मेन इव्हेंट. हम्म. तुम्हाला मेन इव्हेंट कसा वाटतो आता जो चालू आहे सध्या? स्पीकर्स येतात, तुम्ही पण 2-3 इंटरव्ह्यू घेतले ह्याच्या आधी, त्यांचा रिस्पॉन्स कसा होता? पण आणि जे सोशल मीडियावर ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, ट्विटरवर चालू आहेत, एक्स हँडलरवर चालू आहेत किंवा इन्स्टावर चालू आहेत, त्यांचे पोस्ट किंवा फीडबॅक्स तुम्हाला कसे वाटतात? कारण की आपण स्पीकर्सने 2-3 इव्हेंट पण म्हणजे थोडंफार गेम टाईप एक शो टाईप काय म्हणू शकतो आपण, ते पण ट्राय केला. त्याच्यावर पण रिस्पॉन्सेस भरपूर आहेत. बरोबर. तुम्हाला तर कसं वाटतं ते बघून? की कारण की WC कोल्हापूर हा कोल्हापुरात नवीन आहे, पूर्णपणे नवीन आहे. करेक्ट. आणि जो रिस्पॉन्स मी पण बघितला ॲज अ व्हॉलेंटियर, मला पण एक एक्सपेक्टेडच नव्हतं. नाही, आय मीन रिस्पॉन्स खरंच चांगला आहे. आता कालच म्हणजे तेच मी नंबर सांगायला विसरले, पण 220 एक्सपेक्टेड 70-80 ते पण आम्ही ओढून खेचत आलेलं की 70-80 होऊ शकतात. पण ते पण 220 झाले आणि आज सुद्धा रिस्पॉन्स खूप चांगला होता. स्पॉन्सर्स तर मला दिसतात खूप खुश आहेत आणि अटेंडीज खूपच खुश आहेत. म्हणजे सेशन्स पण आपले इतके चांगले आहेत ना की म्हणजे आपण एकदम काय म्हणतात एकदम डिटेल्ड हे नाही ठेवले, कॉम्प्लिकेटेड स्टाफ. ठीक आहे, प्रोफेशनलसाठी ते आहेत, पण खूपच जास्त नाही ठेवलेत कारण की आपल्याला माहिती आहे बिगनर्स आणि स्टुडंट्स सुद्धा आहेत. आणि हे बघून आनंद होतोय की स्टुडंट्सला पण इंटरेस्ट आहे सेशन्स अटेंड करण्यात. तर क्विक सेशन्स आहेत, फास्ट सेशन्स आहेत आणि लोक जाऊन बसतायत सेशनमध्ये आणि तीच मोठी गोष्ट आहे. सो या, अँड ऑफकोर्स स्पीकर्सला पण मजा आली आहे. हो. आता बघितलंच आहे की त्यांनी सगळ्यात जास्त आपलं जेवण आणि कल्चर, सो ऑफकोर्स भरपूर आले हो. कमेंट्स. आणि तुम्हाला आता तर हा ज्यांनी मिस केलाय WC जो फर्स्ट होता, ज्यांनी मिस केलाय त्यांच्यासाठी काहीतरी वर्ड्स किंवा ज्यांनी अटेंड केलंय त्यांच्यासाठी. ज्यांनी अटेंड केलंय त्यांच्यासाठी यू डिड इट अँड आय एम शुअर यू एन्जॉयड इट. आणि ज्यांनी मिस केलं, आय एम सॉरी. नाईस मीटिंग यू. थँक्यू. होप की नेक्स्ट इयर पण आपण भेटू. हो, नक्की. WC कोल्हापूर होईल. नक्की. थँक्यू कोल्हापूर. आणि जर तुम्ही हे मिस केला असेल तर तुम्ही नेक्स्ट इयर ऑब्व्हियसली अप्लाय करा. थँक्यू.